नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ही 36 इंच साईजचा ब्लाऊज कसा जोडायचा ते पाहणार आहोत. अगोदर आपण ही कटोरी कशी जोडायची ते बघणार आहोत. तर इकडे बघा, ह्या दोन्ही कटोरी समोरासमोर ठेवलेल्या आहेत. मी अशा पद्धतीनं घडी मारून घ्यायची. इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं घडी मारून घ्यायची. त्यानंतर कटोरीचा खालचा साईडला अशा पद्धतीनं 1.5 इंचावर अशी एक लाईन मारून घ्यायची, 2.5 इंचावर, आणि हे दोन्ही डॉट जोडून घ्यायचं. अशा पद्धतीनं आणि ह्याच्यावरनं आता शिलाई मारून घ्यायची. डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून शिलाईला उसवणार नाही. बघा, अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी कटोरी जोडून घेते. या दोन्ही कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण या कटोरीला हा पुढचा भाग जोडून घेणार आहोत. तर इथं जरा थोडं लक्ष देऊन बघा. गळा गोल येण्यासाठी इथं आपण कटोरीच्या वरच्या बाजूला 1/2 इंचा जागा सोडणार आहोत. त्यानंतर इथून शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी कटोरी जोडून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी बाजू पण जोडून घेते. अशा पद्धतीने दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहेत. याला आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. क्रॉसपट्टी जोडण्या अगोदर इथं आपण अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ठेवून बघणार आहोत की सर्व मापात आहे का काय कमी जास्त झालंय. तर तुम्ही बघू शकता, इथं 1/2 इंच जास्त कपडा आहे आणि इथं 1/2 इंच. तर तो आपण कट करून घेणार आहोत. यानंतर यात क्रॉसपट्टी खूप छान पद्धतीने बसते. आता इथं आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. तर बघा, क्रॉसपट्टी कशी जोडून घ्यायची. तर अगोदर अशी समोर क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची अशा पद्धतीनं. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही एक बाजू घेऊन सेपरेट 2 वेळा टिप घालू शकता. कटोरी बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीनं. बघू शकता, खूप छान पद्धतीनं पट्टी जोडून झालेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरीही जोडून घेते. अगोदर हुक पट्टी तयार करून घेऊया. इथं आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. नंतर इथून एक टीप देऊन घेऊया. त्यानंतर हे आतल्या बाजूला असं दुमडून घेऊन इथं शिलाई मारून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीनं. बघा, अशा पद्धतीने आपली हुक पट्टी तयार झालेली आहे.
आता काजी पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला. त्यासाठी असा ही ब्लाऊज उलट्या बाजूने ठेवायचा. त्यानंतर ही आपण काढून घेतलेली पट्टी अशा पद्धतीने ठेवून इथं शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर इथे एक दाब टिपके देऊन घेऊया. त्यानंतर अशा पद्धतीने डबल दुमडून घ्यायची. अशा पद्धतीने झाली आपली काजीची पट्टी तयार. यानंतर इथं शिलाई मारून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपली काजी पट्टी पण तयार झालेली आहे. काजपट्टी आपली बनून तयार आहे. यानंतर आपण हा पाठीमागचा भाग जोडून घेणार आहोत. त्यासाठी टक्स कसं टाकायचं तर ते लक्ष देऊन बघा. पाठीचा मध्यापासून ह्या बाजूला 3 इंच आणि ह्या बाजूला 3 इंच, 3.5 ठेवलं तरी चालेल. अशा पद्धतीनं इकडे 3.5 इंच आणि उभा टक्स याचं अंतर 4 इंच ठेवणार आहोत. बघा अशा पद्धतीने इथं आपली शिलाई असणार आहे. आता इथं आपण शिलाई मारून घेऊया. डबल टेप देऊन घेणार आहोत. या पण बाजूला डबल शिलाई मारून त्यानंतर इथली पाठीची पट्टी जोडून घेणार आहोत. तर ही पट्टी मी जोडून तयार करून घेतलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी आहे आणि एका बाजूने अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि हा उघडा भाग आपण इथून जोडायला चालू करणार आहोत. अशा पद्धतीने इथं थोडं 1.5 इंच अंतर सोडून इथून शिलाई घेणार आहोत. त्यानंतर इथून दाब टीप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीनं त्यानंतर ही पट्टी पलटून बघा अशी पलटून इथे एक अशा पद्धतीने शिलाई लावून घेणार आहोत. आपला आता हा पाठीचा भाग जोडून तयार झालेला आहे. हे बघा हा पाठीचा भाग. यानंतर आता आपण समोरील भाग जोडून घेणार आहोत. तर हे बघा पाठीचा भाग असा सवासा ठेवायचा आणि त्यावर ही समोरचा भाग असा उलटा ठेवायचा अशा पद्धतीने आणि इथून शिलाईला मारून घ्यायची. इथून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. दोन बाजू अशा एकावर एक ठेवून सोबत जोडून घ्यायच्या. डबल टिप देऊन घ्यायची. हे बघा दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत, पाठीमागचा आणि पुढचा. यानंतर आपण बाही जोडून घेणार आहोत. आता आपण बाही जोडून घेणार आहोत. तर अगोदर बाहीचा अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचा. हा झाला बाहीचा मध्य पॉईंट. त्यानंतर बघा
हा सेंटर दोन्ही तिथं जॉईंट केलं ते आणि याचा सेंटर इथून शिलाई मारायला चालू करायची. अशा पद्धतीने दोन्ही सेंटर जोडून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची. यानंतर डबल शिलाई इथूनच परत रिटर्न जाणार आहोत. इथं आलो ब्लाऊजच्या सेंटरपर्यंत. इथून पण सरळ पुढं बाही जोडत जायचं. अशाच पद्धतीने मी दुसरी बाही जोडून घेते. तर अशा पद्धतीने मी दुसरी बाही जोडून घेतलेली आहे. इथं आपल्या दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण गोट जोडणार आहोत. तर गोटसाठी अशा मी 1 सेंटीमीटरच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी एका साईडला टिप देऊन घेतलेली आहे. नंतर बघा इथून गोट जोडायला चालू करणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने बघा हळूवार आकार देत देत गोट जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने गोट जोडून झालेला आहे. त्यानंतर बघा आता जिथून सुरुवात केली होती तिथूनच अशा पद्धतीने इथून शिलाई मारून घ्यायची. हळूवार अशा पद्धतीने कडवर दुमडत दुमडत छोटा गोट देत जायचा. एक्स्ट्राचा कापड आपण कट करून काढणार आहोत. त्यानंतर बघा इथं शेवटी अशा पद्धतीने दुमडे शिलाई घ्यायची. तुम्ही बघू शकता एकसारखा किती छान गोट आलेला आहे ते. बघा आता मी फिटिंगसाठी मापं टाकलेली आहेत. तर बाहीचे फिटिंग आहे 6 इंच. तर इथं मी 6 इंचावर माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं माझा 36चा ब्लाऊज आहे तर 9 इंच इथं आणि खाली 34 इंच कंबर आहे तर 8.5 इंच अशा पद्धतीने मी मापं टाकून घेतलेली आहेत आणि अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आता यावरनं टीप मारून घेऊया. अशा पद्धतीनं यामध्ये एक्स्ट्राच्या 2-3 टिपा मारून घ्यायच्या. हे बघा
सरळ अशी टीप आलेली आहे. अशाच पद्धतीने मी या बाजूची ही फिटिंग करून घेते. अशा पद्धतीने माझा ब्लाऊजची पूर्ण शिलाई झालेली आहे. दोन्ही टिपासुद्धा माझ्या एकसारख्या जवळजवळ आलेल्या आहेत. बाहीच्या बाजूला इथं म्हणजे फिटिंग अगदी मस्त आलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन, कटिंग, फिटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.